मगाशी आपण ऑफ कॅमेरा बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तुमची बैठक शास्त्रीय संगीताची आणि हं, तुमचे वडील हे तबला वादक होते हं. आणि वादक होते म्हणू शकत नाही, पण ते तबला शिकले होते. बर आणि अख्खं घराणंच संगीतात काम हो, करणारं होतं. हो. पण वडिलांचा सक्त विरोध होता तुमच्या या फिल्मी हो, करिअरकडे. हो. तर मग तो तो कसा हं. हे झाला म्हणजे ती सुरुवात कशी झाली? म्हणजे बंडखोरी केलीत का त्यांच्यापासून लपवून नाही, सुरुवात बंडखोरी केली? माझ्या स्वभावातच नाहीये, त्यामुळे नाही, बंडखोरी नव्हती. हं. आणि एकूण घरचं वातावरण आणि असं एक होतं, की वडील जे करतात ते माझ्या चांगल्यासाठीच. असा एक मनाचा हेच होता, म्हणजे कलच माझा तसा होता. परंतु झालं असं होतं, की मी फर्ग्युसनला पुण्याला जेव्हा शिकत होते, तेव्हा अॅन्युअल डेला मी 2 गाणी म्हटली होती. बरं. हिंदी फिल्म सॉन्ग्स. हं. ती बऱ्याच जणांना आवडली. त्याच्यात माझ्या समजुतीप्रमाणे फिल्म इन्स्टिट्यूटची काही मुलं आली होती. बरं. विद्यार्थी तिकडचे. हं. त्यांना ते आवडलं. त्यांनी माझं नाव सुचवलं भास्कर चंदावरकरांना. बरं. भास्कर चंदावरकर तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटचे म्युझिक डिपार्टमेंटचे हेड होते. तर सर्वांनाच माहिती आहे अतिशय मोठे संगीतकार. हो. तर त्यांना सुचवलं. त्यांनी मला बोलावणं पाठवलं हं. 2 गाणी रेकॉर्ड करायला. हं. तोपर्यंत लाईट म्युझिक रेकॉर्ड करण्याचा माझा काही संबंध नव्हता. हं. मला हेडफोन माहिती नव्हता. हं. मला माईकला उभं राहून गातात हे संबंध नव्हता. हं. कारण मी कायम तंबोऱ्यावर खाली बसून मुक्त गायलेली आहे. म्हणजे असं बरोबर. ठराविक इथे थांबायचं, इथेच गायचं असं हं. नव्हतं हं. माझं. हं. पण ती 2 गाणी होती. तेव्हा मी एक गाणं करून आले हं. आणि दुसऱ्या दिवशी माझे वडील त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त फिरतीवर होते. ते घरी आले. हं. तर त्यांना जेव्हा कळलं, की आईने फार कौतुकाने सांगितलं, की हिचं काल रेकॉर्डिंग झालं आणि आज बरं. दुसरं आहे. तर त्यांना इतका राग आला. ते म्हणले, की ती काही जागा आहे का जाण्याची एकट्या मुलीने, तरुण मुलीने. हं. मी 19-20 वर्षाची होते. हं. त्यामुळे ते माझ्याबरोबर आले. चंदावरकर म्हणाले, "छान झाली दोन्ही गाणी. हं. पुढच्या महिन्यात 60-70 म्युझिशियन मुंबईहून येतायत. हां. खूप मोठ्या प्रमाणात गाणी होतायत. हां. तुम्ही याल ना?" म्हणजे याल ना मध्ये याल हे गृहीत होतं. हां. हां. कोणीही साधारणपणे जाणारच ना म्हणजे. बरोबर. बरोबर. तर माझ्या आधी माझ्या वडिलांनी उत्तर दिलं, "ती येणार नाही." बरं. आणि आम्ही परत आलो. हां. तर मग तिथे माझा प्रवास खरं तर संपला असता ना आणि खरंय. संपलाच होता. हं. फॉर दॅट मॅटर तिथे संपला होता. हं. आणि मी माझ्या नेहमीच्या क्लासिकलमध्ये गेलेली होते. हं. पण असं काहीतरी घडत गेलं, हं. की त्यामुळे मी हळू वळत त्याच फिल्म इंडस्ट्रीला आले, जिथे मी कधीच कल्पना नव्हती केली. हं. त्यामुळे माझं ध्येय वगैरे तर सोडा, स्वप्नातल्या स्वप्नात पण नव्हतं असं काही. बरं. बरं. त्यामुळे ते न बघता साकार झालेलं स्वप्न आहे म्हणू आपण. हं. न पाहिलेलं स्वप्न ते साक्षात माझ्यासमोर उभं राहिलं.